मी आता हॉटेलला पोहोचले. हॉटेल साठी रेडी झालोय. तुम्हाला माझं मी आता हॉटेलला पोहोचले. हॉटेल ग्रेओकला ही आहे ती हॉटेल. बघूया आता मध्ये जाऊया. मी त्यांना सांगितलं होतं की थोडं मी लवकर येणार आहे. अर्ली चेक इन करायचं होतं मला. चला मग मध्ये जाऊया आता. काहीतरी आहे लुक रूमचं. किती मस्त पेंटिंग आहे एंट्री करताच. इथं आहे वॉर्डरोब. नंतर हा आहे क्वीन साइज बेड. नंतर इथं विंडोज आहे मस्त. काहीतरी हे मिरर मस्त असा छान राऊंड मिरर आहे. इकडं पण एक विंडो आहे. नंतर इकडं पण समोर आलं तर एक मोठी अशी विंडो आहे. आणि लाइटिंग पण असं खूप छान आहे. इकडं मध्ये आलं तर वॉशरूम्स आहे. तर रूम बघितलंच असणार कसा आहे ते. चला मग मी म्हणतो फ्रेश होऊन होतो. 1 hour later. मला मी तेव्हाच बोललो होतो की माझं काहीतरी ऑफिशियल वर्क आहे नागपूरला. तर मी त्याच्यासाठी नागपूरला आलो होतो. मी आता मीटिंगसाठी रेडी झालो आहे. तुम्हाला माझं लुक कसं वाटलं तेही सांगा. आणि याच्या आधी पण मी अहमदाबादला गेलो होतो मीटिंगला. त्याचे पण माझ्याकडे काही व्हिडिओज आहेत. ते तुम्हाला जर बघायला आवडेल तर तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि आता इथं मला ऑफिसमधलं कोणतरी खाली घ्यायला येतं आहे. तर मी त्याच्यासोबत जातोय. चला तर मग पुढे. नागपूर आहे. नागपूरमध्ये काय गरमी होते. आत्तापासूनच एवढं उकडायला लागलंय. अजून तर मला तिथं जायचं. काय होईल काय माहिती. चला. माझं ॲक्च्युली काम डॉक्टरांकडे होतं. डॉक्टरांकडे काम झाल्यानंतर ऑफिसने इथं BMD कॅम्पसुद्धा अरेंज केला होता. म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी. यामध्ये डिटेक्ट केलं जातं की ऑस्टिओपोरोसिस आहे, किती बोन लॉस आहे आणि ऑस्टिओपेनिया आहे. तर एका स्कोअर येत होता. त्याला BMD T स्कोअर बोलतात. जर इफचा पेशंटचा BMD T स्कोअर -1 ते +1 असणार तर ते नॉर्मल असतं. देन -1 to -2.5 असणार तर त्या पेशंटला ऑस्टिओपेनिया असतं. म्हणजे त्या पेशंट्समध्ये कॅल्शियमची कमतरता असते. त्यामुळे बोन हाडं बोलतात ते थोडे ठिसूळ होत जातात. मग इफचा BMD T स्कोअर -2.5 पेक्षा कमी असणार तर त्या पेशंटला ऑस्टिओपोरोसिस असतो असं डिटेक्ट केलं जातं. म्हणजे त्यामध्ये त्या पेशंटच्या हाडामध्ये कॅल्शियमची लेवल ही खूप कमी असते. आणि मी माझंसुद्धा BMD T स्कोअर चेक केला आणि लकीली तो नॉर्मल आला. अराऊंड -0.4 आला. आणि थोडंफार मग ते केल्यानंतर मी पण माझं काम झालं होतं. ते केल्यानंतर मी सुद्धा मग नंतर रिटर्न झालो. आणि मग आम्ही नंतर पुढे थोडंफार जेवण केलं. तिथं शांती भवन होतं. तिथं थोडंसं साऊथ इंडियन फूड खूप छान भेटतं असं मला तो बोलला. माझ्याबरोबर होता. मग आम्ही तिथं खाल्लं. मग रिटर्न मी परत हॉटेलला आलो. फायनली रूममध्ये आलो मी परत. खूप असं टायर्ड झाल्यासारखं झालं आता सध्या. चला मग थोडंसं चेंज करतो, फ्रेश होतो. भेटूया नंतर. 2 hours later. पाऊस तर खूपच जोरात चालू आहे आज. मी जस्ट आता बाहेर आलो तुम्हाला तेच दाखवू म्हटलं. आणि हवा पण खूप सुटली तर तुम्हाला दिसत असेल समोर. झाडंसुद्धा खूप हलतात आहे. आता बघितलं असणार इथं किती पाऊस चालू आहे. विजांचा गडगडाट सुद्धा चालू आहे. तर चला मग आता थोडंसं पावसात पण थोडं भिजलो आहे आता. तर जाऊया हॉटेलमध्ये थोडंफार काय खाऊन मग नंतर वरती जाऊया. चला.
सूपची टेस्ट खूपच मस्त आहे आणि खूप छान लागतं आणि थोडा माझ्या घशाला आराम पण भेटतोय. चला मी आता एक सूप पिऊन घेतो आणि सूप पिल्यानंतर रूममध्ये जातो. थोडंफार जे माझं काही काम उरलंय ते कंप्लीट करतो, मग झोपतो. चला मग. The next day. चला तर मग आता सकाळ झाली आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि बाहेर बघाल तर पाऊस चालू आहे. मग आता थोडंसं फ्रेश होऊन घेऊया, ब्रेकफास्ट करूया. चला मी तुम्हाला नंतर भेटतो रेडी झाल्यावर. 1 hour later. ब्रेकफास्ट सुद्धा आला आहे. ब्रेकफास्टमध्ये आहे आलूचे पराठे आणि पोहे आलेले आहे. मी आता थोडासा ब्रेकफास्ट करून घेतो आणि त्याचे मी थोडेफार सिनेमॅटिक व्हिज्युअल्स पण काढले, तेही तुमच्यासोबत मी शेअर करतो. चला मी आता थोडंफार खाऊन घेतो. आत्ता जस्ट मी माझा ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्ट खूप छान होता. त्यानंतर मी तुम्हाला बोललो मी माझं लुक दाखवतो. हे बघा, मी आज असं थोडंसं कॅज्युअल लुक विअर केलंय आणि माझं आज काम आहे तिथं. चला मग जाऊया. 7 hours later. आता संध्याकाळ पण झाली आहे. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आणि मी आता असा विचार केला की थोडा माझ्याकडे टाइम आहे तर थोडंफार काहीतरी एक्सप्लोर करूया, कारण आता नागपूरला आलो तर काहीतरी एक्सप्लोर केलंच पाहिजे. नागपूरचे फेमस स्पॉट आहे, तिथं जाऊया. पहिलं लोकेशन विचार करतोय मी, जाऊया गणेश टेकडी मंदिरमध्ये. चला मग. मी आलो आहे नागपूरच्या फेमस गणपती मंदिरात. ते आहे गणेश टेकडी मंदिर. ते आहे टेकडी नगरला. पुढे येताच तुम्हाला शूज स्टँड दिसल. तिथं मी जाऊन शूज काढले आणि मंदिरात गेलो आणि मी काही व्हिज्युअल्स पण शूट केले, ते तुम्ही पुढे बघा. मी आता मंदिरात जातो आणि दर्शन घेतो आणि तुम्हीही दर्शन करा. चला मग पुढे तुम्ही बघा आणि मीही दर्शन करतो. later. फायनली मला रिक्षा मिळाली आहे. आता मी चाललो आहे डॉलीची टपरी. नागपूरला आलोच तर आपण इथं चहा तर पिलाच पाहिजे. डॉलीची टपरीवर मी तेव्हा व्हिडिओ शूट केला. आता मी डॉलीच्या चायवर चहा पिण्यासाठी गेलो, पण तिथं मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण थोडेसे काहीतरी असणार, मे बी त्यांचे काही रेस्ट्रिक्शन असणार. मी तिथं चहा पिला आणि फोटोसुद्धा काढले. तो तुम्ही फोटो बघितलाच असणार आणि ते पुढे मी फोटो टाकणार पण आहे. चला मग आता आपण दुसऱ्याने तिसऱ्या स्टॉपवर जाऊया. काय भेटतं आपल्याला बघायला ते बघून नंतर मग हॉटेलला जाऊया. भलेही तिसरा स्टॉप नाहीच बघायला भेटला, मग डायरेक्ट आपण भेटूया हॉटेलमध्ये. मला फायनली एंट्री मिळाली आहे, जे फ्लोटिंग गार्डन आहे इथं त्यामध्ये. आणि आता मी चाललो आहे ते एक्सप्लोर करायला. मी थोडी काकांना रिक्वेस्ट केली मला जाऊ द्या करून. त्यांनी मला बोलले तू संध्याकाळी 6:30 नंतर त्यांनी मला खरं दिली. चला मामा पुढे मी तुम्हाला दाखवतो. हे मस्तपैकी पूर्ण लेक आहे आजूबाजूला, तेही मी तुम्हाला दाखवतो. चला मग. पूर्ण असा हा एक बोलू शकतो वॉकवे बोलू शकतो आपण त्याला. आणि इथून पुढे येणार तर तुम्हाला इथून पूर्ण असा लेक दिसणार. हे बघा इथून, आणि त्याच्या आजूबाजूनी पूर्ण असा लेक आहे. तिकडनं पण आहे, पूर्ण पाण्यात आहे.
आणि मध्ये एक गार्डन आणि तिथं मंदिरसुद्धा आहे मस्त असं छान. चला मग आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला मंदिर पण दाखवतो. मे बी इथं गार्डनच्या लाईट्स ऑफ असतील असं मला वाटतंय, पण चला मी तुम्हाला दाखवतो. मला काय शक्य होतं तेवढं दाखवता येतं ते. तर असं छान गार्डन आहे. तुम्ही इथं सकाळी येऊ पण शकतात गार्डनमध्ये. आणि इथं फोटोज काढायला तर खूपच छान असा एरिया आहे हा. आणि इथं मंदिर आहे देवाचं. हे बघा, इथून असं पूर्ण असं लेक आहे आणि त्यावर हे गार्डन आहे मस्त. सकाळच्या टायमाला तर व्ह्यू एकदमच छान दिसतो याचा. पण मला टाईम नव्हता, मला उद्या दुसरीकडे पण जायचं होतं, नंतर काम पण होतं, त्यामुळे चला आपण इथून जाऊया. ते गणपतीचं मंदिर आहे, शंकराची पिंडसुद्धा आहे मस्त. मी थोडे व्हिडिओज पण काढले, तेही तुम्ही पुढे बघा. One hour later. नंतर मी डायरेक्ट हॉटेलला आलो. त्यानंतर मी थोडंसं खाण्यासाठी मंचुरियन आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक ऑर्डर केला. चला मंचुरियन टेस्ट करून बघू कसं लागतं ते. मी तुमच्यासोबत पण शेअर करतो त्यांचं मंचुरियन किती टेस्टी ते. मस्त आहे मंचुरियन, खूप छान आहे. असं वाटतच नाही की सोडा टाकल्यासारखं. मस्त आहे. आता मिल्कशेक बघू. एकदम असं मस्त सूथिंग सारखं फील येतं तिला, खूप छान आहे. चला मग आता आपण खाऊन घेतो आणि आपण आता डायरेक्ट उद्या सकाळीच भेटूया. चला मग तोपर्यंत